राज्यात यंदाच्या हंगामात गारठा तुलनेनं कमीच असल्याचं दिसून आलंय. ढगाळ हवामान, पावसाची हजेरी यामुळे किमान तापमान वाढल्यानं थंडीच्या लाटा कमी झाल्यात. आज म्हणजे 18 जानेवारी रोजी राज्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहून कमाल आणि किमान तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आग्नेय अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्याची स्थिती निवळून गेली आहे. उत्तर भारतात 115 नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्याचे झोत वाहत आहेत. पश्चिमी चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी कमी अधिक होते. शुक्रवारी म्हणजे 17 जानेवारी रोजी पंजाबच्या पठाणकोट येथे देशाच्या सपाट भूभागावरील निच्चांकी 2.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या अनेक भागात धुक्याची धुलई पाहायला मिळते. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्यानं किमान तापमानाचा पारा 15 अंशांच्या वर सरकलाय. किमान तापमानात वाढ झाली असतानाच उन्हाचा चटका वाढून उकाड्यातही वाढ झाल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी म्हणजेच 17 जानेवारी रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्चांकी 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी म्हणजे 17 जानेवारी रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासात रत्नागिरी येथे 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज म्हणजे 18 जानेवारी रोजी राज्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याचा तसंच कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.